दीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पावसाळा सुरू झाला की कपड्यांमध्ये कपाटांमध्ये एक कोंदट असा वास भरून राहतो. त्याचसाठी आजच्या व्लॉगमध्ये करूयात सुवासिक आणि रिफ्रेशिंग असे ॲरोमॅटिक स्टोन्स. साहित्य पाहूया. पाव वाटी खाण्याचा सोडा, अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर, पाव वाटी पाणी. आता आपला खाण्याचा सोडा आणि कॉर्नफ्लोअर छान एकत्र करून घेऊया. आणि आधी मोजून घेतलेलं पाव वाटी पाणी त्यात थोडं थोडं करत घालूया. मिश्रणाच्या गुठळ्या न होऊ देता मिश्रण छान एकत्र करून घेऊया. आता एकसारखं झालेलं आणि गुठळ्या नसलेलं मिश्रण आपल्याला बारीक आचेवर शिजवायला ठेवायचं आहे. आता या आपल्या ॲरोमॅटिक स्टोन्समध्ये आपण खाण्याचा सोडा का घालतो याचं कारण पाहूया. मंद आचेवर बेकिंग सोडा आणि कॉर्नफ्लोअरचं मिश्रण आपण शिजवायला ठेवलं आहे. पाहू शकता मिश्रणाला चांगला दाटसरपणा येत आला आहे. आणि त्याचा आता गोळा होऊन आला आहे. ही कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये गॅस मात्र अगदी पूर्ण मंद आचेवरच ठेवायचा आहे. पाहू शकता कणकीसारखा छान गोळा तयार होऊन आला आहे. आता आपल्या ॲरोमॅटिक स्टोन्समधल्या कॉर्नफ्लोअरचा उपयोग पाहूयात. आता हा मिश्रणाचा गोळा एका ताटात काढून घेऊया आणि गार होऊ देऊया. गोळा आपला गार झाला आहे. छान मळून घेऊया. आता इथे मी थोडा ओवा आणि 4-5 भरड केलेल्या लवंगा घेतल्या आहेत. आपण यात नंतर इसेन्शियल ऑइल घालणारच आहोत, पण तरी थोड्या अजून वासासाठी लवंग आणि ओवा घालूयात. माहीत नाही त्याचा वास किती राहील, घालून पाहूयात. आता काहीमध्ये ओवा घालून आणि काहीमध्ये भरड केलेल्या लवंगा घालून असे आपले छोटे चपटे ॲरोमॅटिक स्टोन्स आपण तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे
असे छोटे चपटे स्टोन्स मी करून घेतले आहेत. आता हे 24 ते 48 तास हवेत असेच आपण वाळायला ठेवणार आहोत. आता मी हे स्टोन्स 3 दिवस वाळवायला बाजूला ठेवले होते. पाहू शकता हे स्टोन्स व्यवस्थित सगळीकडनं वाळले आहेत. काहींना थोडे क्रॅक्स गेले आहेत, हरकत नाही. आता या आपल्या वाळलेल्या स्टोन्सवर आपण आपली इसेन्शियल ऑइल घालूया. काहीवर मी लेमन ग्रास ऑइल घालते, काहीवर चंदनाचं आणि मोगऱ्याचं अत्तर घालून हे आपले स्टोन्स छान सुवासिक आणि रिफ्रेशिंग करूयात. पाहू शकता आपले हे अशा प्रकारचे ॲरोमॅटिक स्टोन्स कपाटात, शू रॅकमध्ये, बाथरूममध्ये छान रिफ्रेशिंग वातावरण तयार करायला तयार आहेत. हे ॲरोमॅटिक स्टोन्स तुम्ही तुमच्या घरच्या वापरासाठी तर करूच शकता, शिवाय हे स्टोन्स अगदी चांगला गिफ्ट म्हणून पर्याय होऊ शकतो. तर तुम्ही पण या पावसाळ्यात असे हे स्टोन्स नक्की करून पहा. भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.